सागर यायचा आपण आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। मी रवींद्र आंबीर साहेबांना विनंती करतो की एकनाथ म्हात्रे नाही माफी असावी जायचं आहे आम्ही नवीन आलो नाही अट चला गेम ऑन होईल। पहिला रेग्युलर पोल मधील हा पहिला सामना एका बाजूने तामसाई संघ कोण विसरेल तामसाई संघाला एक विस्फोटक फलंदाज या खेळ संघामध्ये एकापेक्षा एक सर्रास खेळी करणारा अर्थातच राशिदला समोरच आपण पाहू शकाल आणि त्याच्या विरुद्ध अनंता 11 वाशिवली ठाकूरवाडी हा संघ आणि या दोन संघामध्ये बिग फाईट मॅच। 12व्या खेळाडूच्या खिशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आढळली तर 2 धावेची पेनल्टी आहे याची नोंद घ्यायची आहे। रेग्युलर पोल आणि रेग्युलर पोल मधील पहिली मॅच आणि जो मात्र संघ जिंकेल त्याला बाय आहे असे हे रूल्स आहेत। रेग्युलर पोल मधील पहिली सामना तामसाई बनाम अनंता 11 वाशिवली ठाकूरवाडी या दोन संघामध्ये आपण पाहू शकाल सलामीची जोडी मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर इंटर झाली एका बाजूने मंगेश पारदे आणि जनार्दन ठोंबरे ही जोडी स्ट्राइकवर फलंदाज मंगेश लोपुलटोचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये चेंडू जाईल 1 बॉल सीमा रेषा पार हा येतोय चौकार। भूमिकेत आपण महेश पाटीलला पाहू शकाल एक उत्कृष्ट स्कोरर आमच्या सोबतीला जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। पहिल्या चेंडूवर मात्र समाचार घेतला पहिल्या चेंडूवर चौकार आला मंगेश पारदीच्या बॅट मधून डॉट तर तिसऱ्या पंचांची मागणी होते गोलंदाजावर आक्षेप नोंदवलाय दिलीप भगत लगेच जायचं आहे दिलीप भगत अनिल कहेर इथे चेक करायचं आहे का तिकडे जाऊ दे तर महाराष्ट्र पोलीस आदरणीय किशोर उघडे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। तसेच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यशवंतजी गिरा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं दोनही मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। गोलंदाजावर आक्षेप नोंदवला होता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत दिलीप भगतला आपण पाहतोय जनार्दन आणि मंगेश ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहू शकाल मंगेशनं मात्र पहिल्या चेंडूवर चौकार मारला त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट झालाय लाईन पाहावी लागेल लाईन मात्र चुकीची आहे पंच श्रीपत कडाळे आम्हाला सांगतायत हा चेंडू अवंतर आहे। अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 5 रिव्हर्स अटेंड करायचा होता रिव्हर्स दुधारी तलवार म्हटलं जातं लगी तो आबाद नाही तो बरबाद इथे मात्र फलंदाज आबाद झाला 4 धावा मिळतील या 4 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा।
धावफलकावर धावा लागल्यात 9 धावा. यापुढील होणारी मॅच सीबीडी बेलापूर बनाम जय वाघोबा बोनुलिब्बा दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. पहिला पुकार असेल नो. या ठिकाणी मात्र पंचांनी नो घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. उघडे डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. बेंडीपाडा संघ आणि कारव संघ आपण थांबायचा आहे. जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत आपण कुठे चालायचं नाहीये. इथे मात्र पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. यापुढील बिग फाईट सामना एका बाजूने बेलापूर विभागातून आलेला सीबीडी बेलापूर हा संघ आणि त्यांच्या समोर असेल याच आनंदनगर MIDC तील दादा संघ जय वाघोबा बोनुलिब्बी हा संघ. रिव्हर्स अटेंड केलंय. रिव्हर्स दुधारी तलवार षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. पंच ही आता एक धाव घेतली का नाही ना. ओके. डॉट चेंडू संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संघाचा हुकमी एक्का राशिद. एक विस्फोटक फलंदाज. समोरच्या टीमने कितीही धावांचा डोंगर ठेवला तरी तो चेस करण्याची ताकद असणारा खेळाडू अर्थातच राशिद. त्याच्या जर्सीवर निश्चितच सृष्टी नाव असेल कारण खूप वाईट घटना होती ती. या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झाला. धावफलकावर धावा लागल्या तर 12. डॉट चेंडू बॅटची हिडिंग एज होती परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षकाने चुका केल्या. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची. पंच आमच्याकडे वळतायत. या तर 3 चौकारांसाठी सलग 3 चौकारांसाठी दीपेश शेठ गायकर यांच्याकडनं 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. 4ही दिवसास फलंदाज गोलंदाजसाठी सुवर्ण संधी आहे. हे मान्यवर अतिशय दिलदार आहेत. दिलखुश मनाचे दिलदार व्यक्तिमत्व आहेत. 4ही दिवसामध्ये आपण पाहू शकाल. टॅप केलाय. रेग्युलर राऊंड दे मॅच कोणाची थांब ना. मग सीबीडी बेलापूर आलाय ना. सीबीडी तर या ठिकाणी आमदार रवींद्र पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. कुणालाही उपाधी लागत नाहीये परंतु आमच्या रवींद्र पाटीलला आमदार या नावाने पूर्ण या ठिकाणी परिचय आहे. पप्पू धन्यवाद. शहापूर विभागातून दोऱ्याचा पाडा हा संघ आलेला आहे. बघा मित्रांनो वेळेला किती महत्व दिलंय. या ठिकाणी दोऱ्याचा पाडा या टीमनं तिसरा सामना असेल. दोऱ्याचा पाडा विपक्ष चापेवाडी बदलापूर परंतु वेळेत हा संघ दाखल झालाय. त्यांचं खूप 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 आभार. 17 धावसंख्या धावफलकावर लावले. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 17 अशी धावसंख्या धावफलकावर लावलेली आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. इथे मात्र 1 बॉल सीमा रेषा बाहेर हा येतोय चौकार.
तर आदरणीय सुरेशदादा पाटील रायगड जिल्हा सरचिटणीस हे सुद्धा या मॅचचा आनंद लुटतायत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय दादा, धन्यवाद आपलं सुद्धा। या ठिकाणी अवंतर धावेने एक धाव मिळेल, या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा। षटक क्रमांक दुसरे संपलं, 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा। बेलापूर मंडपवाले आमच्याशी संपर्क साधायचा आहे। मंडपवाले महेश शीद आलाय। 11.00 सरासरीने या ठिकाणी धावा जमावण्यात यश आलंय, ते अनंता 11 वाशिवले ठाकूरवाडी या टीमला। लो फुलटोचा चेंडू या ठिकाणी मात्र काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता। पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सिंगल। अजून एक डॉट, जेवढे जेवढे डॉट येतील तेवढा तेवढा मात्र दबाव वाढेल या दोन फलंदाजांवर, कारण संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 23 धावा। तर कैलास चौधरी यांनी पाणी हे अनमोल म्हटलं जातं, पाणी हे जीवन म्हटलं जातं आणि ते देण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे। कैलास चौधरी मॅन फ्रॉम कुरणपाडा कुशुली, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। चापेवाडी संघ सुद्धा दाखल झालाय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। असोसिएशन पदाधिकारी गुरुनाथ उघडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। या आपण बसा, आपला अजून टाइम आहे, या। धावफलकावर धावा लागल्यात 24 धावा। इथे मात्र परफेक्ट टायमिंग जुळालाय, या ठिकाणी मात्र बाबू जे होतं 300 बाबूचं घालायलं, बाबू फुल तयारीत होता, परंतु या ठिकाणी मात्र तगडा षटकार पाहायला मिळाला। या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा। अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला, तो फलंदाज आपण पाहतोय मंगेश ऑन द स्ट्राईकला आहे, एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाहीये। मंगेश पारधी रिव्हर्स अटॅक केलं, रिव्हर्स दुधारी तलवार म्हटलं जातं, लाऊड अपील केले, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास मात्र कमी होता। पंचांनी सांगितलं चेंडू बाहेर जाणार आहे। 3 षटकांचा वाजवी खेळ संपला, 10.00 सरासरीनं धावा जमा केलेल्या आहेत। तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा।
बेलापूर आपल्याला शेवटचा पुकार असेल. सीबीडी बेलापूर आपला संघनायक जर 5 मिनिटाच्या आतमध्ये आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सीबीडी बेलापूर रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केले बहु उपकार. चमचमत्या आपण ज्या उंच पुऱ्या ट्रॉफ्या पाहतोय त्या देण्याचं काम जगदीश शेठ म्हात्रे. या स्पर्धेचा आधारस्तंभ इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर, मिड विकेटच्या डोक्याच्या वर हँडसम बिग 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 षटकार. बोनी झाली या आलेला आहे. आईट फॅक्टर तिसऱ्या पंचांची मागणी होते. ओके या ऐवा जेलवाले या वरती बसा, तुम्हाला दिलं जाईल कॅश प्राइज. आरिग्राम चा खेळाडू प्रकाश भगत यांनी पहिली ऐवा झेल पकडलेली आहे. निश्चितच त्याला 300 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. थोडासा आराम करून दे. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढले काऊ कॉर्नर रिझन मध्ये मात्र राजशीतला मात्र चेंडू भेदून गेला. येतोय हा नशिबाचा चौकार. धावा कशाही येऊ परंतु या ठिकाणी अनंता 11 वाशिली ठाकूरवाडी सांगत असेल धावा येणे आमच्यासाठी खूप गरजेचे आहेत. धावफलकावर धावा लागल्या 40 धावा. तू मैमै या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 41 धावा. सीबीडी बेलापूर सीबीडी बेलापूर संघ लगेच 2 मिनिटात दे. लगेच परफेक्ट मिडलला चेंडू बॅट वर आदळलाय आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरनं हँडसम षटकार येतोय. अर्थातच फलंदाज आपण पाहू शकाल जनार्दन. धावफलकावर धावा लागल्या 48 धावा. बिनबाद मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचा आहे. सीबीडी बेलापूर संघ या ठिकाणी दाखल झाला नाहीये त्याच्यामुळे तो सामना
तलवार दुश्मनांना चला बोनुली संघाचा संघनायक आणि सीबीडी बेलापूर संघाचा संघनायक आलेला आहे. टॉस अरे तेवर येईल ना, टॉस तर उडव ना तू. हा मग टॉस उडव ना. 4 ओव्हर आहेत अजून तुला, 4 ओव्हर आहेत. बोनुली संघाचा संघनायक आपण यायचा आहे, आलेला आहे. तर याच दरम्यान आदरणीय विशाल शेठ गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उद्योजक साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोनुली संघाचा संघनायक जायचा आपण लगेच. आणि या सामन्याच्या नंतर भेंडीचा पाडा विपक्ष कारव हा सामना होईल. बोनुली बी विपक्ष सीबीडी बेलापूर याच्यानंतर ती मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. भेंडीचा पाडा आणि कारव. मी विशाल शेठ गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते नाणेफेकी लगेच करायची आहे. संगणकाने थांबायचं आहे. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी बोनुली ब संघ, काय निर्णय असेल? आम्ही सर्वप्रथम सर्वांचा आभार. या ठिकाणी अंबरनाथ तालुक्यात दुसऱ्यांदा नाईटची रजनी पाहतोय आणि अप्रतिम ही रजनी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जय बोले क्रिकेट संघ कुशिवले आयोजित सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी मनापासून आभार मानेन, कारण खेळण्याची एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम आमदार चषक सुलभाताई यांच्या नावाने भरवलेली चषक, त्यांचा या स्पर्धेला खूप मौल्यवान वाटा असेल आणि त्यांच्याच नावाने हे चषक भरवलं गेले. सर्व ग्रामस्थ मंडळ कुशिवलेकरांचा मी या ठिकाणी आभार मानेन, आम्हाला खेळण्याची संधी दिली. सर्वप्रथम तुकाराम सर आणि दिलीप भगत पूर्ण क्रिकेट संघ कुशिवलीचा आभार. आणि आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू हा निर्णय आमचा असेल. निश्चितच शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? या ठिकाणी बघितलं गेलं तर तुकाराम सर 3 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल एवढं चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं. कारण या ठिकाणी बघितलं गेलं तर मैदानाच्या चौफेर बाजूने असं वाटत नाहीये की नाईट रजनी आहे, कारण प्रकाश ज्योतातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम आयोजन. कुठेही नाव ठेवण्याला मात्र जागा दिली नाहीये अशी आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अंबरनाथ तालुक्यातील सर्वाधिक छान आणि बघता क्षणी प्रेमात पडावं एवढं चांगला ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अंबरनाथ तालुक्यातील नाईट रजनीचं हे दुसरं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मी तर म्हणेन हे अंबरनाथ तालुक्यातील सर्वाधिक छान आयोजन असेल तर नंबर 1चं आयोजन या ठिकाणी धन्यवाद मनोज. तर मी महाराष्ट्र पोलीस किशोर उघडे यांना विनंती करतो की आयवा जेल ज्यांना पकडले त्यांना 300 रुपयांचा कॅश प्राइज देण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. घेऊन जातो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहू शकाल. एका बाजूने तामसई विपक्ष अनंता 11 वाशिवली ठाकूरवाडी या टीम मध्ये आपण सामना पाहतो. इथे मात्र चेंडू गोळीच्या वेगाने जातो. हा येतोय चौकार संघर्षाचा, पहिला चौकार. निश्चितच जोपर्यंत राशीद आहे
तोपर्यंत निश्चितच विजयाची स्वप्न पाहू शकेल हा तामसाई संघ, कारण किती धावा त्याच्या समोर ठेवा चेस करण्याची ताकद असणारा खेळाडू अर्थातच राशीद. इथे मात्र लाऊड अपील पचाली सांगितलं, चेंडू बाहेर जाणार आहे. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट चेंडू. 50 धावांचं टार्गेट मिळालंय ते तामसाई संघाला. सुरुवात मात्र थोडीशी चाचपडत करताना आपण पाहतोय. राशीद 4 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान या खेळाडूने दिलंय. पहिला चेंडू जरूर नो होता. इथे मात्र फटका चांगला आहे, मनगटी ताकदीचा वापर, चेंडू थांबणार नाहीये. आउटफिट थोडस खराब असूनही हा येतोय चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मात्र या ठिकाणी मिळाली ती तामसाई या टीमला. 12 झाल्या बा. पहिला नो, त्याच्यानंतर शिंगल, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर चौकार. बरोबर बरोबर ना. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. तलवार रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून केले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद 14. चांगली सुरुवात, 50 धावांचं टार्गेट मिळालं होतं. सुरुवात मात्र स्वप्नवत पाहायला मिळाली ती तामसाई संघाची. संघाची धावसंख्या धावफलकावर 14. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 3 षटकं टाकण्यासाठी आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्यापेक्षा जास्त अवधी घेतला तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक मात्र आपल्याला घ्यावा लागेल. येणारे 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेशला आपण पाहू शकाल. नरेश भुरवडा. जय बोले क्रिकेट संघ कुशिवले आयोजित मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. आमदार चषक प्रथमच या कुशिवली नगरीमध्ये या ठिकाणी खेळवण्यात येते. ज्या ज्या खेळाडूंनी गावातील ग्रामस्थांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक खूप खूप आभार. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. पंचांचा ओके, पंचांचा ओके. तिसरा पंच अनिल कैर. फेअर डिलिव्हरी.
डॉट चेंडू आलाय. धावफलकावर धावा लागल्यात 14. फलंदाजी मार्कवर मंगलवीर आहे, एक चांगला खेळाडू. इथे मात्र टॅप केलाय. पहिली धाव वेगाने. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय होतोय. तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याची. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. डॉट चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंगेश आहे, सॉरी नरेश. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा पार. राशीदच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. नरेशचा विचार केला तर आतापर्यंत नरेशनं 4 चेंडू फेकल्यात, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आले आहे आणि ही ओळख आहे राशीदची. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउटा पार. हा येतोय षटकार आणि षटकारानं संघाची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने फ्लाय होते. धावफलकावर धावा लागल्यात. अर्ध लक्ष पूर्ण केलंय. 25 धावा. 50चं टार्गेट मिळालं होतं तामसाई संघाला आणि 50 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मात्र हा षटकार निश्चितच पाहायला गेलं तर तगडी फलंदाजी. मी या खेळाडूचा उल्लेख आधीच केला होता, कारण हा खेळाडू असा आहे याच्या समोर तुम्ही किती धावा ठेवा, चेस करण्याची ताकद असणारा हा खेळाडू आहे. 9 चेंडू मध्ये 22 धावांचं योगदान दिलंय. तोच आपण इन ऍक्शन मध्ये ऑन द स्ट्राईक पाहू शकाल. राशीद त्याच्या टी शर्ट वर सृष्टी आणि इथे मात्र अक्षरशः चेंडूला गोळीच्या वेगाने फेकून दिलं. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा धावफलकावर लावल्यात. आतापर्यंत विचार केला तर 31 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये टाइम सेट केलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरिश्चंद्र आलाय, कारण 31 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अजूनही 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरिश्चंद्र निरगुडा या गोलंदाजाचा वापर केलाय. स्ट्राईकवर फलंदाज मंगलवीर. इथे मात्र जेलची संधी आहे आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला मंगल. बॅक टू द डग आउट. हाईट फॅक्टर रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजी करणाऱ्या टीमनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. तिसरा पंच आपण लगेच यायचा आहे. अनिल फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद.
यापुढील मॅच बोनुली बी बनाम सीबीडी बेलापूर या दोन संघामध्ये बिग फाईट सामना असेल. रेग्युलर पोल मधील दुसरा सामना आपण पाहू शकाल. सीबीडी बेलापूर बनाम जय वाघोबा बोनुली ब. इथे मात्र फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. तोपर्यंत चेंडू फरार. चौकार. स्वयंसेवक लगेच बोल येतो म्हणजे आहे स्वयंसेवक. धावफलकावर धावा लागल्या तर आतापर्यंत 35 येणारे 10 चेंडू 15 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही संघर्ष करतोय अनंता 11 वाशिवली ठाकूरवाडी हा संघ. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. चेंडूला मात्र अक्षरशः भेदून दिला. अजून एक चांगला फटका षटकारासाठी. या षटकाराने मात्र सामना खुला केलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल. 41 41 धावा एक गडी बाद. अजूनही 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. इथे मात्र इष्टरक्षकांना चुका. या चुका आपल्याला कदाचित या स्पर्धेतून बाहेर काढतील. कारण अशा छोट्या छोट्या चुका आपल्याला या स्पर्धेतून नव्हे तर या ठिकाणी मात्र अतिशय खराब क्षेत्ररक्षण राहिलं. कारण आधीच धावा कमी वाचवायच्या आहेत आणि तिथून मात्र आपण जर अशा चुका केल्या तर निश्चितच आपल्याला हा सामना सुद्धा सोडावा लागेल. कारण धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 42 धावा 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर. अजून एक आहे हँडसम. मन्या नशीब नाही. नको पोरांवर दात काढू. दोन धावांची गरज आहे. आपल्या स्टाईलनं मात्र सामना फिनिश केलाय. अभिनंदन तामसाई संघ. हडलक या ठिकाणी मात्र अनंता 11 वाशिवली ठाकूरवाडी हा संघ
आपण या ठिकाणी दाखल झाला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निश्चितच आम्ही तुमच्या समोर थोड्याच वेळात या ठिकाणी अनाउन्समेंट करू.